पोलीस कप्तान साहेब, ज्यासनी पळवायचा आरोप हे लोक आमच्यावर लावत होते, तिच्या बाबासनी इथं येणं बरोबर नाही वाटलं. कारण त्यासनी नाही वाटलं की त्यांच्या मुलीला आम्ही पळवलं आहे. तरी बी हे लोक जबरदस्ती करतायत, आमचं घर तोडायची वार्ता करतायत. या गावामध्ये एक पोलीस ठाणे बनवण्याचं पत्र मिळालंय यांच्याकडून. यासाठी आम्ही बघायला आलो होतो की खरंच पोलीस ठाणे उघडणं गरजेचं आहे. आता तर आम्हाला वाटतंय हो, गरजेचं आहे. आम्ही लवकरच इकडे एक ठाणं उघडू. चला जा, चला जा तुम्ही सगळे इथून. पोलीस कप्तान साहेब, तुमचे लय लय आभार. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आमच्या वाडीत पोलीस चौकी व्हायला हवी. थोडा आधार भेटल. ते तर ठीक आहे, पण हे लोक सामाजिक आणि धार्मिक बाबतीत ठाण्याला नाही घाबरत. आणि हे आपल्या सरकारलाही नकोय की इथल्या धार्मिक आणि सामाजिक बाबतीत त्यांनी लक्ष द्यावं. म्हणून तुम्हा लोकांना स्वतःलाच सावध राहावं लागणार आहे. जेव्हा कप्तान साहेब स्वतःच म्हणतात की हे कायद्याला नाही घाबरत, तर आपण काय करायचं? तुम्हाला समजतंय ना मी काय म्हणतोय? होय. पण बाबा, कायद्याला तर इतकं मजबूत असायला हवं ना का ज्याने चुकीचे लोक घाबरतील. लहान आहेस, कशाला कायद्याच्या गोष्टींमध्ये पडतोयस? इंग्रज इंग्लंडमध्ये राहून उगाच इथे सरकार नाही चालवत आहेत. उगाच त्यांना सामाजिक मतभेद नकोय. येतो आम्ही रामजी. सौताची काळजी घे. बाबा, बाबा, आनंद जरा ते घोंगड काढून दे. पोलीस कॅप्टन कायद्याला गुंतागुंतीचं का म्हणले? पण कायदा तर सरळ असतो, बरोबर साठी बरोबर आणि चुकीसाठी चूक. आणि मग इंग्लंड मध्ये बसलेले लोक इथल्या सामाजिक विरोधाला कशा पाय घाबरतात? भीमबाळा, कायदा तर लय सरळ असतो या, आणि त्यासनी सरळ बी असायलाच पाहिजे. सरळ सरळ न्यायाची गोष्ट करेल, खऱ्याच्या बाजूने उभं राहील. पण बाळा, जे लोक कायद्याच्या नियमानं काम करतात ते लोक बी शेवटी माणूसच आहेत. मग जी गोष्ट माणसाच्या हातात लागल ती तर उडून जाईल. जर इंग्रजांनी इथं राज्य करायचं असेल तर ते लोक कधीच नाही जाणार. कोणत्या बी गोष्टीला घेऊन इथल्या लोकांच्या मनात राग यायला पाहिजे, विरोध झाला पाहिजे. कारण की जर असं काही झालं तर लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल चीड हाय, राग हाय, तर ते बी विरोधाच्या रूपामध्ये समोर यायला लागल. आणि ते लोक ह्या गोष्टीला बरोबर जाणून आहेत, समजून आहेत. जर माणसाला विरोधात उभं राहायची सवय पडली तर त्यांच्या मोहर बी उभं राहू शकतात. महिना ध्रुव, लवकर चल. अरे मी तर केव्हापासून तयार आहे बाळादादा. निघतो भीम. आणि कालच्या विजयासाठी पुन्हा अभिनंदन. आणि तू असाच जीवनात जिंकत राहा, पुढे जात राहा. आणि एक दिवस तुझ्या सगळ्यात मोठ्या विजयावर ना मी आणि बाळादादा मिळून बाजा वाजवू आणि खूप नाचू. मी अभि नाचणार. चल आता. काळजी घ्या तुम्ही दोघं. आनंद दादा, तर आपण बी विद्यालयात जाऊया. मला अजून शिकायला लागेल, कारण बाबांनी सांगितलेली गोष्ट मी नाही समजू शकलो.
भीम बाळा, आता लहान आहेस. जसा जसा मोठा होत जाशील हळूहळू समदे गोष्टी लक्षात येतील. आनंद दादा, तू थांब, मी दप्तर घेऊन येतो. भीमा, तू आता शाळेत जाणार? ती माणसं आता लय रागात आहेत. ज्यासने उगीच राग येतो त्यांच्या रागाला जास्त महत्व नाही द्यायला पाहिजे. अरे पर जास्ती उगीच राग येतो. ती माणसं काय बी कराय उगीच नाही घाबरत. बघितलंयस ना तू त्या लोकांनी? तू काळजी नका करू, मी सावध राहीन. आपले तर नाकच कापले. तो माधवीचा बाप आपल्या जातीचा असूनही नाही आला. अरे कमीत कमी आला असता तर भीमराव आणि रामजीची तक्रार कॅप्टन साहेबांजवळ केली असती. मग काय कॅप्टन साहेबांनी आपल्याला जायला सांगितले असते? त्या छोट्या लोकांच्या तर पुढे आपला अपमानच झाला. अपमान? अरे शेठजी, तुम्हाला अपमानाचं पडलंय. पण सत्य तर हेच आहे की आपण तिथून आपल्या धर्म आणि परंपरांचे रक्षण करण्यात असफल होऊन परतलोय. हे पाप आहे, संसाराचे सगळ्यात मोठे पाप. पंडितजी, मग प्रायश्चित्त कसं करणार? आता तुम्हीच काहीतरी सांगा आम्हाला. प्रायश्चित्त? अरे प्रायश्चित्ताच्या आधी आपल्याला हे ठरवावं लागणार आहे की त्या जातीचे लोक सगळ्यात अगोदर आपल्या लायकीला समजू दे, आपल्यापासून लांब राहू दे. अरे आपल्या सामाजिक संरचनेत गडबड तर धर्म आणि परंपरांचे क्षय करते. पंडितजी, तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात. शेठजी, आता काहीतरी मोठा विचार करायला लागल. लय मोठा. पाणी घेऊन आले. वेळ ठेवते तिकडे. ऐक, भाजी कापून घे. मी तांदूळ निवडते. म्या निवडते की. भीमाबाई, म्या आता कामावर जातो. आवड जेवण काहीतरी खाईन बाहेर. वहिनी, आठवतंय जेव्हा भीम जन्माला आला होता तेव्हा भाऊ पहिल्यांदा त्याला हातात घेऊन बाहेर निघताना काय बोलला होता? वय लक्षात आहे ना? आता अंधार सरळ, उजेड होईल आणि रोजच्या दिसापेक्षा लय चमकणारा सूर्य निघणार. अंधार सरल आणि सूर्य निघल. आज मला सूर्य उगवतानाचा पहिला लालिमा दिसतोय. वहिनी, आपला भीम काही सामान्य मुलगा नाही आहे. आज त्यानं ज्या कोणत्या जातीतल्या बाईला मदत केली असेल, पर त्या बायका जेव्हा भीमाची आठवण काढतील तेव्हा चांगलंच बोलतील. आणि म्या तर म्हणती की आज साताऱ्यात राहणाऱ्या प्रत्येक बाईच्या आत्म्याला आपल्या भीमाचा अभिमान वाटत असेल. तो आला. गुरुजी, त्या विधवा बायका आपल्याकडे का बघत आहेत? मला वाटतं त्यांनी भीमाच्या साहसी कामाबद्दल ऐकलं असेल. आभार मानायला वाट पाहत आहेत. तुमच्या दोघांमध्ये भीमराव कोण आहे? वय मी आहे. बरं, तर तूच त्या विधवा मुलीला गावातून पळवलंस. हा गा पळवेत.
तिला स्वतःलाच इथे राहायचे नव्हते म्हणून ती निघून गेली. आणि निघून गेली तर बरंच झालं ना. वय आता ती एक नवीन सुरुवात करल, या अंधश्रद्धेनं भरलेल्या आणि चुकीच्या परंपरांच्या विरुद्ध. असं म्हणजे त्या सगळ्या गोष्टी तू त्या विधवेला शिकवल्या आहेस. वय हे काय केलं तुम्हा लोकांनी? विधवा होणं एक दंड असतो आणि ते भोगणं हा विधवांचा धर्म असतो आणि आम्हा सर्व विधवांना त्या धर्माचं पालन करावं लागतं. आणि तुम्ही आहात कोण आम्हाला या धर्माचं पालन करण्यापासून रोखणारे? ताई जर हे समजे लोक आपल्या आत्म्याचं म्हणणं ऐकले असते ना, तर माधवी सगळं असं नसतं केलं त्यांनी. नशीबच आहे आज माधवी जिथं कुठं आहे तिथं तिच्या आत्म्याचे ऐकणारे लोक आहेत. तिकडं तिचं परत लगीन होईल. इकडे ये. तुला काय वाटतं, काय व्हाया पाहिजे माधवीचं? लगीन. जा आत खुंटीवर भीमाचे काही कापड आहेत घेऊन ये. ताई या आजकालच्या पोरी आहेत, समाजाच्या रीतिरिवाजाला जास्त दिस नाही म्हणणार ह्या. चला चांगलं आहे, विधवांचा उद्धार तर व्हायलाच पाहिजे. काय करणार, बाईच बाईची वैरी बनून राहते. नमस्कार शेठजी. रामजी, तुझ्यासाठी एक वाईट बातमी आहे. जी सांगा. उद्यापासून कामावर नको येऊ. ठीक आहे शेठजी, पण आजचं काम करतो, उद्यापासून नाही येणार कामावर. पण शेठजी, तुम्ही जी माझी मदत केली त्या पहिले लय आभार. बघितलं, हीच विशेष बाब आहे रामजी मध्ये. मी म्हणालो होतो ना, याला कसलीच चिंता नाहीये. नाही शेठजी, चिंता आहे, पण चिंतेपेक्षा जास्त आशा आहे. आणि आशा या गोष्टीची की जोवर जिथं आहे तोवर काम करत राहील. कारण कामापायी म्या इमानी आहे आणि इमानी लोक कधी उपाशी नाही मरत. अरे रामजी, शेठजी तुझी दृढ इच्छाशक्ती आहे ना व, तीच दाखवत होते. शेठजी, या रामजीला आनंदाची बातमी सुद्धा ऐकवा. रामजी. जी बोला. रामजी, मी म्हणालो होतो ना, इथून काही अंतरावर गोरेगावला सरकारी ठेकेदाराचा एक तलाव सुरू होत आहे. हा, तिथे एक हिशोबनीस हवाय, जो कामाचा हिशोब वगैरे ठेवू शकेल. 15-20 दिवसात काम सुरू होईल. तू तिथेच जा आणि पगार सुद्धा तिथे दुप्पट असेल तुला. पर शेठजी, माझी जात. रामजी, तलाव तर तुमचेच लोक खोदणार ना. ही गोष्ट वेगळी आहे की तलाव बनल्यानंतर त्याचे शुद्धीकरण होऊन ते कुणा दुसऱ्याचे होऊन जाईल. धन्यवाद शेठजी. घरातले ऐकतील तर लय आनंदी होतील.
लय भ्या वाटत असते. पण आई मी तर त्यांच्या हिताची गोष्ट करतो आहे, त्यासनी समजत नाही का एवढा त्रास सहन करून बी आवाज नाही उठवणार तर त्यांचं जीवन कसं बदलल. इतकं सोपं नाही आहे त्यांचं आयुष्य बदलणं. लय काळापासून या बाया परंपराचं वज उचलतायत. वयाबरोबर त्यासनी वाटायला लागतंय की त्या ज्या जगतायत त्याच बरोबर आहेत. एकच वाट आहे त्यांच्या जवळ आता जगायची, कारण धर्म आणि वर्च्याच्या नावानं त्यासनी इतकं घाबरवलं जातं की समजा सहन करून बी त्यासनी चुकीचं नाही बोलू शकत. आणि यामुळे भीमा ह्याच्या विरुद्ध आवाज उठवणारा प्रत्येक जण त्यासनी चुकीचं वाटतो. आणि त्याच्यापेक्षा भीम, या लोकांना इतकी सवय झाली असं जगायची की त्यांना त्यातच आपलं भलं वाटायला लागलंय. आणि त्यांनी हे स्वीकारलंय की त्यांनी जर समाज आणि धर्माच्या नियमांचं पालन नाही ना केलं तर त्यांच्या कुटुंबाचं वाईट होईल आणि मेल्यानंतर बी त्यांच्या आत्म्याला शांती नाही मिळायची. पण आई, ही गोष्ट त्यांच्या डोक्यात टाकलीस कुणी? पुरुषांनी. चूक आपल्या पुरुष प्रधान संस्कृतीचीच आहे, समाजाची आहे, ज्यानं आपल्या स्वतःपायी तर काहीच आचरण ठरवलं नाही आहे. पण बायांपायी ना कुणास ठाऊक अशा किती अडचणी बनवल्या आहेत, ज्यात बांधलेली बाई ना मुक्त श्वास घेऊ शकते आणि नाही मुक्तपणे कुणाशी बोलू शकते, फक्त सहन करत जाते. सगळ्यात जास्त सहन करते ती एक विधवा बाई. या समध्या बायांमध्ये सगळ्यात वर तीच आहे. समाज त्यासनी श्वास घ्यायचा तर हक्क देतो, पण जगायचा हक्क हिसकावून घेतो. पण बाबा, जर का दुसऱ्यांनी सुरुवात केली तरी पण त्या मान्य नाही करत तर त्यांचं जीवन कसं बदलल? जेव्हा समाजाचा प्रत्येक व्यक्तीचा खांदा इतका मजबूत होईल की तो या वाईट प्रथा हटवायचा भार उचलू शकल, तेव्हा ह्यो समाज बदलल. तर बाबा, यासाठी बायांना मजबूत व्हायला लागल ना? लागलच. बायासने बी मजबूत व्हावं लागल, बेडर व्हावं लागल. बाळा, म्हणून म्हणतोय की मन लावून शिका. जेव्हा भीम घरला नसतो तेव्हा मी त्याची पुस्तकं वाचत असते. शाब्बास बाळा. जा बाळा, बाबांसाठी पाणी घेऊन ये. तुम्हाला ठाव आहे का आज काय झालं? होय, माहित आहे. एका मोठ्या लढाईची सुरुवात झाली आज. पण ह्या बातमी बरोबर आज एक आनंदाची बातमी आहे. सांगू? सांगा ना. सांगू? माझा पगार दुप्पट झालाय. खरंच? फक्त ती जागा ह्या जागेपासून थोडी लांब आहे, गोरेगाव मंदी. तर रोज इथनं येणं जाणं तर नाही करू शकणार. तर मी विचार करतोय की 3-4 दिवसानंतर घरला येईल. तर भीमाबाई आणि मीरा, तुम्हा दोघांनी आता पोरांची जबाबदारी घ्यावी लागेल. पण बाबा, इतक्या लांब नोकरी कशा पाय करायची? तुम्ही 3-3, 4-4 दिवसानंतर येत राहणार तर मग आम्ही कसं राहणार तुमच्याशिवाय? भीमबाळा, आता नोकरी करणं आणि पैक कमवणं बी गरजेचं आहे ना. पैक कमावणं आमच्या संग राहण्यापेक्षा जास्त गरजेचं आहे. गोष्ट फक्त भावनेची आहे तर अजिबात नाही. कारण की कुटुंबाच्या मोर दुनियेची समधी दौलत फिकी आहे. जर गोष्ट जबाबदारीची आहे तर लय गरजेची आहे.